हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर रवी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण जे इंटरव्ह्यू क्वेश्चन असतात ते कसे विचारतात, त्यांचा माइंडसेट कसा असतो त्याबद्दल आज आपण बोलणार आहे. जो माझा इंटरव्ह्यू झाला आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स इंजिनियरसाठी, तर त्यांचा माइंडसेट असा होता. माझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हाय व्होल्टेज लाईनमध्ये ॲज अ साईट सुपरवायझर इन इलेक्ट्रिकलमध्ये. तर मला त्यांनी सर्वप्रथम असा क्वेश्चन विचारला माझ्या एक्सपिरियन्सनुसार, तुम्ही ज्या ट्रान्समिशन लाईनमध्ये काम करत होते म्हणे त्या टावरची हाईट किती असतात म्हणे, त्या टावरची हाईट किती असतात म्हणे. ते सर्व एक तर तामिळमध्ये बोलत होते किंवा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये, दोनच लँग्वेज. त्यांना आपल्या मराठी भाषेमध्ये बोलता येत नव्हतं कारण की ते हैदराबादचे असल्यामुळे. तर काही हिंदी त्यांची थोडी वेगळी होती बोलायची, ते तामिळनाडू हिंदी होती त्यांची मिक्सअप म्हणून. तर ते इंग्लिश बोलण्याचं प्रेफर करत होते आणि आपली जी मराठी होती ती त्यांना समजतच नव्हती. तर ज्या लँग्वेजमध्ये ते आपला इंटरव्ह्यू कंडक्ट करतात त्या लँग्वेजमध्ये आपण आन्सर देण्याचा किंवा त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर माझा जो इंटरव्ह्यू गेला तो एक अनपेक्षित गेला. म्हणजे मला जसं त्यांना सॅटिस्फाय करायचं होतं तसं मी त्यांना नाही करू शकलो. ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून व्हावू नये, जेणेकरून तुम्ही जर आज उद्या तुम्हीसुद्धा इंटरव्ह्यूची तयारी किंवा देतच असाल, आय होप देणारच, जे फ्रेशर आहेत किंवा जे एक्सपिरियन्स आहेत ते सुद्धा देणारच. तर ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून व्हावू नाहीत याबद्दल हा व्हिडिओ बनवतो. आणि जर काही चुकलं तर ते मला कमेंटमध्ये सांगा. जर काही तुम्हाला अडचण आली, क्वेरी झाली तर ते मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. तर त्यांनी मला विचारलं टावरची हाईट किती असते म्हणे, तुम्ही ज्या टावरचं काम करताय म्हणे हाय ट्रान्समिशन लाईनचं. तर सर म्हटलं हे डिपेंड्स असते म्हटलं व्होल्टेज लेवलवर, हे डिपेंड्स असते म्हटलं व्होल्टेज लेवल आणि लोकेशनवर. तर मी सांगितले त्यांना बिटवीन 30 ते 50 मीटर ही हाईट असते म्हटलं टावरची. डिपेंड्स करते ते कोणत्या लोकेशनवर आहे आणि व्होल्टेज लेवल किती आहे त्या ट्रान्समिशन लाईनची. त्यानंतर विचारलं त्यांनी यामध्ये किती सर्किटचा वापर केला जातात म्हणते, किती सर्किटचा वापर केला जाते. हे सर्व क्वेश्चन त्यांनी इंग्लिशमध्येच विचारले मला, जेणेकरून इंग्लिश किंवा हिंदीमध्ये. प्रथम ते मला इंग्लिशमध्येच विचारत होते आणि त्यानंतर त्याचं कन्वर्जन हिंदीमध्ये करत होते ते. तर डबल सर्किटचा वापर केला जात होता म्हटलं सर. त्यानंतर कंडक्टर कोणता यूज होते म्हणे, सर्किट झाल्यानंतर कंडक्टर कोणता यूज होते म्हणे. तर मी म्हटलं सर ASCR कंडक्टर यूज होते म्हटलं, ॲल्युमिनियम स्टील रेनफोर्स कंडक्टर, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेन्फोर्स म्हणून. तर यामध्ये सुद्धा काही प्रकार असतात म्हणे. त्यांची विचारण्याचा माइंडसेट पहा, ते खूप डीपमध्ये विचारतात. ते तुम्ही जे विचार करताय मी गुगलवरून सांगतो, माझा जो कॉलवर इंटरव्ह्यू होते तो मी गुगलवरून सांगतोय किंवा मी इथं सर्च करेल तिथं सर्च करेल, तुम्हाला तितका वेळ पण नाही देत. ते डायरेक्टली स्किप करतात क्वेश्चन आणि समोरचा क्वेश्चन घेतात ते. तर त्यामुळे तुम्हाला जे याबद्दल नॉलेज आहे ते डीप घेण्याचा प्रयत्न करा. ते HR लेवलचं असतात आणि त्यांना पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन असतात. तर ACSR कंडक्टरचे सुद्धा प्रकार आहेत म्हणे, त्यापैकी कोणता यूज करतात म्हणे, तर ते सुद्धा सांगावं लागलं. काही क्वेश्चन तर असे होते मला स्किप करावं लागलेत. तर त्यामध्ये सुद्धा प्रकार असतात, रॅबिट, डॉग, वोल्फ, जेब्रा आणि मोस. हे 4-5 प्रकार असतात त्याचे ACSR कंडक्टरचे. त्यानंतर विचारलं कंडक्टर टू ग्राउंड यामधील क्लिअरन्स किती असतो, कंडक्टर टू ग्राउंड यामधील क्लिअरन्स किती असतो हा विचारला. तर याचा जो क्लिअरन्स राहत होतो हा 6.1 मीटर ते 8.84 मीटर इतका असतो फॉर हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी. त्यानंतर त्यांनी मला माझा रोल विचारलं, माझी रिस्पॉन्सिबिलिटी विचारलं. ते जेव्हा तुम्ही 1 वर्ष काम केलं म्हणे तिथे, तर तुमच्या तेव्हा रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय होत्या. तर तुम्ही तुमच्यानुसार तिथं रिस्पॉन्सिबिलिटी आणि रोल तुम्ही सांगू शकता त्यांना. तर मी माझ्या सांगितल्या साईट एक्झिक्युशन आणि सुपरवायझर.
त्यानंतर सेफ्टी मॅनेजमेंट, क्वालिटी कंट्रोल, तसेच डॉक्युमेंटेशन आणि कोऑर्डिनेशन आणि रिपोर्टिंग ह्या ज्या होत्या ह्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या, रोल्स होता. त्यानंतर लेटेस्ट आता काय करताय म्हणे त्यावर त्यांनी एक क्वेश्चन विचारला आहे. तर घराची वायरिंग कशा प्रकारे केली जातात म्हणे, तर हे सुद्धा त्यांना सांगावं लागलं. ॲज पर अवर जे रिक्वायरमेंट आहे, किती होल्डर, किती बोर्ड, डिस्ट्रीब्युशन बोर्ड, त्यानंतर किती फॅन, किती पॉईंट घ्यायचे आहेत, त्यावरून आपली घराची वायरिंग ठरतात. त्यानंतर घराच्या वायरिंगमध्ये किती साईजचा, किती मिलीमीटर स्क्वेअरचा वायर यूज केला जातो म्हणे, असे सुद्धा क्वेश्चन विचारतात. ते बारीक बारीक ते कुठेही विचारू शकतात. ते रँडमली क्वेश्चन कुठेही विचारू शकतात आणि कोणत्याही देशातले विचारू शकतात. मला काय म्हणायचं आहे, ते तुमच्या डीप नॉलेजेस पाहत तुम्ही काय शिकलेत, म्हणजे तुम्हाला किती नॉलेज आहेत, तुम्ही मागचा एक्सपिरियन्स खरंच घेतला का तिथला, तिथून किती तुमचं ध्यान होतं, हे सर्व त्या मायक्रो प्लॅनिंगनं आपल्याला क्वेश्चनिंग करतात आणि आपण त्यांना प्रतिसाद देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा. तर मी सांगितलं त्यांना मेन सप्लायसाठी जो वायर यूज केला जातो त्याची जी साईज असतो 4 किंवा 6 मिलीमीटर स्क्वेअर असतो आणि त्याचबरोबर फॅन, लाईट आणि 5 अँपिअरचे जे सॉकेट असतात त्यासाठी सुद्धा 1.5 मिलीमीटर स्क्वेअर टू 2 मिलीमीटर स्क्वेअर इतका वापरला जातो मतलब. तर त्यानंतर तुमचा इंटरेस्टिंग पार्ट कोणता आहे म्हणे, इंजिनिअरिंगमध्ये तुमचा इंटरेस्टिंग सब्जेक्ट कोणता आहे म्हणे. तर मी म्हटलं सर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मशीन. तर मशीनमध्ये सुद्धा विचारलं त्यांनी की AC आहे की DC आहे. तर मी म्हटलं सर AC मशीन. तर AC मशीनमध्ये सांगा म्हणे. हे जे मी बोलतो मराठीत हे सर्व ते इंग्लिशमध्ये बोलत होते आणि त्यानंतर ते मराठीत अजिबातच बोलत नव्हते. त्यांना मराठी लँग्वेजच नव्हती, हैदराबादची असल्यामुळे ते एक तर हिंदी किंवा मराठी, आयथर हिंदी और इंग्लिश. तर त्यांना ते सुद्धा सांगावं लागलं की ACवर चालणाऱ्या मशीन म्हणजे त्याला AC मशीन म्हणतो आपण. ACवर चालणाऱ्या मशीन त्याला AC मशीन म्हणतो. तर त्यानंतर विचारलं त्यांनी तर AC मशीनचे इक्विपमेंट सांगा म्हणे कोणकोणते आहे. तर हे तुम्हाला सुद्धा माहीत असले पाहिजे. AC मोटर्स असते AC मशीनमध्ये. त्यानंतर AC जनरेटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, स्टेप डाऊन स्टेप अप करण्यासाठी, स्टार्टर, कंट्रोल इक्विपमेंट्स, प्रोटेक्शन इक्विपमेंट्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आणि PF इम्प्रूव्हमेंट इन्स्ट्रुमेंट, त्याचबरोबर कूलिंग इक्विपमेंट्स हे इत्यादी इक्विपमेंट AC मशीनमध्ये असतातच. तर हा क्वेश्चन झाल्यानंतर आणखी त्यांनी विचारलं की डिफरन्स बिटवीन इंडक्शन मोटर आणि सिनोक्रोनस मोटर. तर यामधला डिफरन्ससुद्धा माहीत असायला पाहिजे. तर इंडक्शन मोटर जे आहेत ते रन्स विथ स्लिप्स, रोटर आणि स्पीड इज लेस दॅन सिनोक्रोनस स्पीड. स्पीड कशी असते रोटर स्पीडची स्पीड कशी असते, ही कमी असते सिनोक्रोनस स्पीडपेक्षा. कशाच्या बाबतीत बोलते मी, इंडक्शन मोटरबाबत. त्यानंतर सिनोक्रोनस मशीनबद्दल जर सांगायचं झालं तर ही काय करते, रन्स ॲज एक्झॅक्टली सिनोक्रोनस स्पीड आणि हे विदाऊट स्लिपच्या शिवाय रन्स होते, फिरते. त्यातले शॉर्टकटच त्यांना जे अपेक्षित असतात तेवढं सांगायचं असतात, मेन मुद्दे. त्यानंतर बघा इंडक्शन मोटर जे इंडक्शन मशीन आहेत ते विच प्रिन्सिपलवर काम करतात म्हणते. तर मी सांगितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर काय असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ते सुद्धा सांगावं लागलं त्यांना. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे असते हे काय करते, चेंजिंग अ मॅग्नेटिक फ्लक्स या आधारित ते चालतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फ्लक्स ते सुद्धा तुम्हाला सांगावा लागतो. फ्लक्स बदलतो आणि मॅग्नेट्यूड बदलतो, त्यामुळे कोअरमध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो. त्याबद्दल तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन सांगायला पाहिजे. आता आपण ज्या लँग्वेजमध्ये शिकतो त्या लँग्वेजमध्ये प्रेफर करा इंग्लिशमध्येच बोलण्याचा आणि त्यांना आन्सर सांगण्याचा. त्यानंतर विचारलं त्यांनी व्हॉट इज EMF. आता EMF काय असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय असतो. तर हा फोर्स जो आहे तो केस करंट टू फ्लो सर्किट. इट इज अ फोर्स दॅट केस करंट टू फ्लो अ सर्किट. हा एका सर्किटमध्ये वाहणारा जो दाब असतो तो तयार करतो आणि यालाच अनदर नेमसुद्धा आहेत, इलेक्ट्रिक प्रेशर, पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्टेज, असे वेगवेगळे नाव आहेत.
ते तुम्ही सांगू शकता. जितकी तुम्हाला माहिती आहे तितकी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर विचारलं फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यांची खूप डीप लेवल होती विचारण्याची. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर हा काय आहे आणि हे कशावर काम करतो ते सुद्धा त्यांना विचारायचं होतं. तर पहिले त्यांनी मला हे विचारलं ट्रान्सफॉर्मरचं मेन वर्क काय, स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करणे. तर तो कोणत्या इंडक्शनवर काम करतो, तो फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन म्युच्युअल इंडक्शनवर काम करतो म्हटलं मी. तर तो कसा करतो ते सुद्धा सांगा म्हणते. तर EMF फक्त तेव्हाच इंड्यूस होतो जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स बदलतो. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा तेव्हाच तयार होतो जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स हा बदलत राहतो, ज्यामुळे AC मुळे फ्लक्स बदलतो आणि AC सतत दिशा आणि मॅग्नेट्यूड चेंज करत राहतो आणि त्यामुळे कोअरमध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो आणि तो फ्लक्स तयार झाल्यामुळे बदलत्या फ्लक्समुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये जे आहेत EMF हा तयार होतो, इंड्यूस होतो आणि ऑपरेशनसुद्धा सेफ परफॉर्म करतो, असं त्यांना अपेक्षित आन्सर होतं. पण कुठे कुठे आपण पॅनिक होऊन जातो, काय करावं काही समजत नाही कॉल सुरू असताना. पण तसं न व्हावं त्यासाठी थोडं मेंटेन राहावं आणि तयारीत राहावं असं मला वाटते. माझा जो कॉल होता तो एकदम सडनली आला. मला अनपेक्षित होतं की रिपब्लिक डेच्या दिवशी कॉल येणार म्हणून. पण मी जसा प्रयत्न झाला माझ्याकडून दिला. तर त्यानंतर बघा त्यांनी असं सुद्धा विचारलं की व्हॉट इज ओम्स लॉ. तर ओम्स लॉ आपण सांगून दिला, त्याची डेफिनेशन आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असताना काय व्हॅरी करते इन्व्हर्सली आणि डायरेक्टली. तर त्याचा असा क्वेश्चन होता मग की टेम्परेचर जर कॉन्स्टंट नसेल तर काय होणार कंडक्टरवर काय परिणाम होणार, ते सुद्धा त्यांना सांगणं गरजेचं होतं. तर मी सांगितलं त्यांना जो लॉ आहे तो लागू होणार नाही, तो होल्ड होणार नाही. तर का नाही होणार असं सुद्धा विचारलं त्यांनी. डीप क्वेश्चनसुद्धा विचारतात ते. तर मी म्हटलं सर टेम्परेचर जर कॉन्स्टंट नसेल तर ओम्स लॉ व्हॅलिड राहत नाही. रेजिस्टन्स बदलतो आणि जो VI कर रिलेशन आहे ते सुद्धा बदलतो, ते लिनियर राहत नाही. तर हे त्यांना सांगायचं होतं. नंतर आणखी त्यांचे खूप क्वेश्चन होते जे महत्त्वाचे आहे, मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर ओम्स लॉ झाल्यानंतर व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी. ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी काय आहेत, आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. आणि हाय एफिशियन्सी म्हणजे गुड एफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर हे किती असायला पाहिजे, 95 to 99 किंवा 100% इतकी असायला पाहिजे. चांगल्या ट्रान्सफॉर्मरची एक एफिशियन्सी 95 to 100% इतकी असायला पाहिजे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधले लॉस कोणते, तर आयरन लॉस आणि कोअर लॉस. या आयरन लॉसमध्येच येते कोअर लॉस. तर त्यांना आयरन लॉसमध्ये सुद्धा कोणते प्रकार येतात ते सुद्धा सांगा. तर हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस हे मी सांगितले त्यांना. त्यानंतर विचारलं मला त्यांनी की पॉवर ट्रायंगल काय आहे, व्हॉट इज अ पॉवर ट्रायंगल. तर पॉवर ट्रायंगल मी सांगितला त्यांना, इट इज अ 90 degree ट्रायंगल, इट इज ऑल्सो नोन ॲज अ राईट अँगल ट्रायंगल. इट शोज द रिलेशन बिटवीन ॲपरंट पॉवर, ट्रू पॉवर अँड रिॲक्टिव्ह पॉवर. तर इतकं त्यांना बोलणं अपेक्षित होतं. पण जेव्हा मी त्यावेळेस पॅनिक होतो तर इतकंही माझ्या तोंडातून नाही निघालं. जे डोक्यात होतं तेवढे मी त्यांना सांगू नाही शकलो कधी कोणकोणत्या क्वेश्चनसाठी. तर मी असं म्हणतोय की कॉल सुरू असताना पॅनिक व्हायचं नाही. फ्रीली जो माइंडसेट राहतो तो व्यवस्थित फ्री ठेवायचा. तो अचानक सडनली कॉल आला आणि तो माझा फायनल कॉल होता आणि सर्वात डोक्यात ते घुमतच होतं, सिलेक्शन होणार की नाही होणार, सिलेक्शन होणार की नाही होणार. तर बघूयात. तर त्यांनी जे पॉवर ट्रायंगल विचारलं त्यांना हे सांगणं अपेक्षित होतं. तर त्यानंतरचा जो क्वेश्चन होता व्हॉट इज अ रिॲक्टिव्ह पॉवर. पॉवर ट्रायंगल झाल्यानंतर व्हॉट इज अ रिॲक्टिव्ह पॉवर. तर रिॲक्टिव्ह पॉवर काय आहे, रिॲक्टिव्ह पॉवर इज द पॉवर दॅट डज नॉट युजफुल वर्क बट इज निडेड टू मेंटेन अ मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड इन अ AC सिस्टीम, मोटर्स ऑर ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय, रिॲक्टिव्ह पॉवर जो आहे तो मेन वर्क तर करत नाहीत. जे मेन वर्क आहेत ते खरी शक्ती जी आहे ते खरी शक्ती तर दाखवत नाहीत, पण मेंटेन करते इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमधली AC सिस्टीममधली जे हे आहेत
ॲक्च्युअल जे आहेत ॲक्च्युअल काम प्रदर्शित करते ॲपरंट पॉवर. आणि याचं जे युनिट आहे याचं युनिट आहे वार, वोल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह. कशाचा? रिॲक्टिव्ह पॉवरचं. तर हा होता त्यांचा माझा लास्ट क्वेश्चन. तर इत्यादी ETC क्वेश्चन त्यांनी मला विचारले होते. तर एवढे क्वेश्चन मला त्यांनी विचारले होते. कंपनी जी ही होती ही कंपनी सोलार रिलेटेड कंपनी होती. मी एक्झॅक्ट हिचं नाव नाही सांगणार. तर तुम्हालासुद्धा तुमच्या येणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी, फ्युचर इंटरव्ह्यूसाठी किंवा सुरू असणार तर त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्हीसुद्धा बेटर एक प्रिपरेशन कराल. आणि माझ्या व्हिडिओमधून जर तुम्हाला थोडीफार जर ही मदत झाली असेल व्हिडिओ पाहिल्यानंतर, जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगितले ते नोटेट करा, लिहून घ्या आणि त्यावरच तयारी करण्याचा प्रयत्न करा. आणि आतापर्यंत आपण जे आपला एक्सपिरियन्स जे शिकलो आपण काय नाही त्यावर थोडं फोकस करा. ते सुद्धा रेफर करत चला, रिव्हिजन करत चला त्याचं. विशेष करून मला माझ्या याचं रिव्हिजन करायला मला वेळ नाही मिळाला. तर बघूया तरी आपण काय त्या निकाल. फायनल राऊंड होता माझा. फर्स्ट राऊंड क्लिअर होता बरोबर. फर्स्ट राऊंड क्लिअर झाला होता पण फायनल राऊंडमध्ये थांबवलं म्हणजे काय होते ते सांगणार आता. तर माझ्या व्हिडिओमधून जर तुम्हाला थोडीशी किंचित जरी मदत झाली असेल तर नक्की शेअर, कमेंट्स, लाईक करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच जे स्पीकिंगचे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला माझ्याकडे ज्या पद्धतीची व्यवस्था असायला पाहिजे तितकी व्यवस्था नाही आहेत पण मी ते अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न लवकरच करेन. तर मी तुम्हाला जे होते मी माझे क्वेश्चन लिहिले होते, जे तुम्हाला दिसते नाही दिसत, मी लिहिले होते सर्व क्वेश्चन बारीक ते नाही. आणि इंटरव्ह्यू झाल्यावरसुद्धा मी त्या क्वेश्चनचा अभ्यास केला, ज्यामुळे आपल्याला अजून पुढं भविष्यात संधी आली तर नक्कीच कामी पडेलच. तर ठीक आहे. थँक्यू.